खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय वाटतं तुम्हाला एकत्रित? आत्ताच्या निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आलेच आहेत. जे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते सगळे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहिलेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच होत्या. आता प्रश्न राहिला होता फक्त त्या घोषणेचा. आणि दुर्दैवानं मध्येच दादांचं आता असं घडले. आता मला खात्री आहे की आता वेगळं राहून काही उपयोगाचं राहणार नाही. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन काम करावं लागेल. कारण आता मंत्रिमंडळामध्ये जे उरलेले 7 लोक आहेत काय, आणि दादांची आठवणी एक खाली झालेली जागा कोकणची ती अजून भरली नव्हती. त्यामुळं अजून त्या 2 लोकांना 1-2 लोकांना सामावून घेता येईल, त्यांच्याकडे काही जबाबदारी देता येईल. पण तिकडं जयंत पाटलांसारखे आणखीन ताकदीचे लोक आहेत, त्यांची मदत झाली तर परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला बांधता येईल. उद्याचं नेतृत्व कोण करेल पक्षाचं, राष्ट्रीय अध्यक्षाचं? असं आता दादांच्या परिवारातल्या म्हणजे आता राजकारणाची ज्यांची खरी सुरुवात झाली गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्या सुनेत्राताई पवार यांनाच ते पद द्यावं लागेल. त्यांना समजायला थोडा वेळ लागेल. पण त्यांच्या जोडीला जयंतरावांसारखी काही माणसं आली तर निश्चितपणानं राष्ट्रवादी व्यवस्थित चालेल असं आम्हाला वाटतं. उपमुख्यमंत्री पण रिक्त झालेलं आहे. उपमुख्यमंत्री सुनीता पवारला करावं का काय? आता त्यांना करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आम्ही सगळे जे होतो ते दादांच्या नेतृत्वाखालीच होतो आणि दादांचं नेतृत्व आम्हाला मान्य राहील. दादांच्या नंतर सुनेत्राताईंचं नेतृत्व मान्य राहील. आणि ती कदाचित त्यांना अनुभव नसेल तरी जी महत्त्वाची खाती ती सगळ्या दुसऱ्या चांगल्या माणसाकडे देऊन त्यांना पक्षाचं प्रमुख करावं लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.